रामकृष्ण हरी। आज आपण पाहताय नदीवर अतिक्रमण केल्याने काय होते तुमच्या समोर आहे। या ठिकाणी दरवर्षी हा पूल खचत असतो। हे बांधकाम दरवर्षी करतात, मात्र वास्तववादी प्रशासनाला दिसत नाही। हे फार मोठं दुर्दैव आहे, कारण जेव्हा पाण्याचा प्रवाह वाढतो तेव्हा या ठिकाणी पूर्णतः हा बाब ही खचून पूर्णतः नेस्तनाबूत होतं आणि या ठिकाणी पक्क्या पद्धतीचे काम होत नाही। हे फार मोठं दुर्दैव आहे। या ठिकाणी बरेच वेळा हा रस्ता बंद करण्याची वेळ येते, तरीही या ठिकाणी परिवर्तन होत नाही। फक्त तेवढ्यापुरती मलमपट्टी केली जाते, इतर टाइमात मात्र ह्या बाबीकडे दुर्लक्ष होतं। या ठिकाणी तुम्ही पाहता गटर लाईनचा चेंबर आहे, या ठिकाणी दुसरा चेंबर आहे आणि याच ठिकाणी धरण आहे, याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आहे। मात्र याच ठिकाणी शेजारी असलेला हा रोड आहे, या रोडच्या बाजूचे कंस्ट्रक्शन कशा पद्धतीनं पाहिजे। त्यामुळेच आम्ही म्हणतो, नदीला जे अतिक्रमण तुम्ही करत आहात ते अपायकारक आणि धोकादायक आहे। त्यासाठी प्रशासनास विनंती करू इच्छिते इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने की तुम्ही या ठिकाणी कुठलेही काम करताना नदीची पूररेषा, नियंत्रण रेषा अधोरेखित आखूनच विकास करावा, हीच आशा इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने अपेक्षित आहे। माऊली, पूर भरपूर येतो, मात्र त्याच प्रशासनाने योग्य कार्य करणे ती अति महत्त्वपूर्ण आहे। धन्यवाद माऊली।